आज केली होती मी गोल्डची शॉपिंग, तर पुढे सांगते. आज गुरुवार असल्यामुळे मंदिर एकदम मस्त स्वच्छ करून घेतलं, क्लीन केलं. भांडी खूप खराब झाल्यामुळे पंती, दिवा वगैरे जे काही सगळं खराब झालं होतं. म्हणून एका टोपामध्ये गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये मीठ आणि डिश लिक्विड मिक्स केलं आणि अशी सगळी भांडी त्या गरम पाण्यामध्ये मी टाकून दिली आणि अशी छान अगदी 10 मिनिटात माझी भांडी स्वच्छ झाली. स्वामींची मूर्तीही मस्त स्वच्छ करून घेतली. मी पाणी जास्त यूज करत नाही, कलर कलर जातोमुळे म्हणजे पुसूनच घेतली. एका वाटीमध्ये हळद घेतली व त्याच्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून थोडंसं साधं पाणी मिक्स केलं आणि असं मिश्रण तयार करून मी उंबरठ्या लेपण्यासाठी तयारी केली. उंबरठा मस्त रुपेरी पुसून घेतला आधी आणि रुपेरी लिक्विडने सगळं त्याचे पाऊल आणि स्वस्तिक मस्त पुसून घेतले, जेणेकरून खूप खराब आणि काळे डाग पडले होते. ते असे बघा किती मस्त क्लीन आणि चकचकायला लागलं. हळूहळू सगळं मिश्रण उंबरठ्यावर पसरून घेतलं आणि असं काही मस्त हळदीचं लेपन केलं आणि अगदी संध्याकाळी बघा किती मस्त पूजा केली. छान प्रसन्न वाटत होतं. आज गुरुपुष्य अमृत असल्यामुळे मी सोनं गोल्ड तर आपल्याला खूप महाग आहे म्हणून मी सिल्वर घेतलं आणि असं काही नाश्ता केला आणि संध्याकाळी भाजीपाला घेऊन घरी आलो. असा होता आजचा दिवस.